मात्र झेलची संधी होती, मात्र म्हणतात ना पकडो कॅच जितो मॅच, मात्र इथे झेल निसटला आणि 2 धावा इथे अंकित केल्या गेल्या. यावेळेस मात्र कॅच करण्याचा प्रयत्न, पहा काहीतरी विचित्र शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, शफलून खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र डॉट डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी, वेगावरती नियंत्रण आहे गोलंदाजाचं. चांगलं लाईन आणि लेंथने गोलंदाजी करत असताना दरम्यान डॉट डिलिव्हरी, 7 धावा धावफलकावरती. धावफलक आता मात्र थांबून ठेवण्यामध्ये यशस्वी होतोय, तो म्हणजे गोलंदाज संतोष. चांगली गोलंदाजी. दरम्यान पुन्हा एकदा आयटम ओव्हर दी विकेटने 5वा बॉल घेऊन यावेळेस मात्र सुरेख फटका, देखना स्ट्रोक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे 4 धावांसाठी. हा येतोय राष्ट्रवादी चौकार. रंगले वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये, रंगले वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये, खाली पब्लिक सारी फिदा. क्या बात है. आणि या 4 धाव्याने आता मात्र दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करतोय, तो म्हणजे दिवा स्पोर्ट्स दिवा संघ. 11 धावा बिनबाद 11 अशी दमदार सुरुवात. दरम्यान लास्ट गो, शेवटचा बॉल. संतोष इथे सज्ज होतोय ओव्हर दी विकेटने. इथे मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न, उंची जास्त आहे, मात्र इथे कोणती चूक होणार नाहीये. जेलमध्ये परावर्तित होत असताना पहिल्या विकेटचं पतन. यावेळेस मात्र फलंदाज कपिलला परतावं लागतंय माघारी. बॅट्समन आउट. पाठीशी आमच्या खंबीर. अहो जिथं तिथं हवा बाल्या मामाची, दानशूर नेता दिलदार. जिथं तिथं हवा बाल्या मामाची, दानशूर नेता दिलदार. जिथे तिथे नाव गाजतंय ते म्हणजे फक्त आणि फक्त बाळ्या मामाचं. दरम्यान 11 धावांची खूप चांगली भागीदारी आपण पाहिली. कपिल आणि उदय या 2 फलंदाजांमध्ये चांगली सुरुवात करून देतोय दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाला. कपिलच्या बॅटमधून 2 चौकार आणि 1 दुहेरी धाव अशा 10 धावांचं योगदान आपल्या संघासाठी देत असताना खूप चांगली संकल्पना आली होती मनामध्ये, ती म्हणजे आदरणीय सन्माननीय श्री केतनजी तरे आणि सुनीलजी घरत साहेबांच्या मनामध्ये. आणि या संकल्पनेला सत्यामध्ये कसं साकार करण्यात येईल याचं इथे उत्तम उदाहरण आपण पाहतोय. या यशस्वी 10व्या दिवसामध्ये पदार्पण करतो आपण राष्ट्रवादी चषक 2022चं. खूप चांगली संकल्पना आणि त्या संकल्पना उदयास आणण्यास खूप चांगलं भागीदारी या 2 आयोजकांची, केतन तरे आणि सुनीलजी घरत साहेबांची. दरम्यान या मॅचकडे दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाने नाणेफेचं गोल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता आणि पहिल्या ओव्हरमध्ये महत्वपूर्ण 11 धावा कुठल्या गेल्या. दरम्यान यावेळेस मनीलाल येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. दरम्यान स्ट्रायकिंग इनला आपण पाहतोय पुण्यनाथ, क्रमांक 3 चाललेला फलंदाज. दरम्यान यावेळेस मात्र लेगेट करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या टूला चेंडू आदळला. दरम्यान 1 धाव. दरम्यान एका धावेने धावफलक पुढे सरकतोय. 12 धावा धावफलकावरती. जास्त वेळ घेऊ नका प्लीज, विनंती असणार आहे. लवकरात लवकर सामना आपण संपवायचा आहे, कारण की आधीच उशीर झाला या सामन्याला. जास्त टीम मिटिंग्स आपण घेऊ नका, विनंती असणार आहे. थोड्याच वेळात फ्लड लाईट्स ऑन होतील नक्कीच. आणि फ्लड लाईट्स ऑन झाल्यानंतर या ग्राउंडचं चित्र थोडंसं विचित्र पाहायला मिळतं. दरम्यान मणिलाल पुन्हा एकदा. यावेळेस मात्र शॉट ऑफ लेन चेंडू शॉटअंपुल करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र चेंडू निघून जातोय. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला बॅकअप इथे पाहायला मिळाला दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. दरम्यान 2 धावा इथे सहजरित्या धावून पूर्ण केल्या जातात. चांगला रनिंग बिटवीन द विकेट उदय आणि पुण्यनाथ या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. 14 धावा धावफलकावरती. त्यावेळेस उदय
एक आक्रमक रूप धारण करण्याचा प्रयत्न. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होतोय मनीलाल. आयटम ओव्हर द विकेटने. यावेळेस मात्र बघा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र खेळायचं होतं कव्हर रिझम मध्ये फलंदाजाला, मात्र चेंडू फुलर लेन्थचा होता. दरम्यान बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता, चांगली गोलंदाजी मनीलाल यांच्या माध्यमातून. उदय एक आक्रमक बॅट्समन आहे, मात्र त्याला रोखून ठेवण्यासाठी इथे सक्षम ठरतोय गोलंदाज. यावेळेस मात्र विकेट करण्याचा प्रयत्न, सोकायची संधी, मात्र चेंडू निघून जातोय डीप. एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून 4 धावांसाठी चौकार. तर सुनील खरत यांचं आयोजन लय भारी. गावदेवी क्रीडा मंडळ अंजूरची तात्यानं हाय न्यारी. झाली पब्लिक सारी फिदा, टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. पब्लिक सारी फिदा, टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. आणि 4 धाव्याने आता मात्र धाव फलक वेगाने आक्रमण करतोय. 18 धावा धाव फलकावरती आक्रमण सुरू आहे उदय याच्या बॅटमधून. दरम्यान यावेळेस मात्र फुलरलेनचा चेंडू भिरकावून दिलाय ऑन साइडला. लॉंग ऑन रिझम मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? धावचीची संधी. इथे मात्र पुण्यानाथला परतावं लागतं माघारी. दुसऱ्या विकेटचं पतन 19 या धावसंख्येवरती. मोदी चषक काय एक नंबर, चर्चा गाजतय जिल्हाभर. बाल्या मामाचं काम काय लय दमदार, चर्चा गाजतय जिल्हाभर. सुरेख क्षेत्ररक्षण, तितकंच दर्जेदार फेकी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली परफेक्ट गोलंदाजाच्या हातामध्ये. आणि दरम्यान इथे मात्र परतावं लागलं. दुसरी धाव घेत असताना पुण्यनाथ या फलंदाजाला. दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाला लागणारा हा दुसरा धक्का. धावसंख्या आतापर्यंत चांगली म्हणता येईल, कारण की 19 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणखीन शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. मणिलाल गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खूप चांगलं आयोजन आदरणीय सन्माननीय श्री कितनजी तरे आणि सुनीलजी घरत यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा एक वेगळं रूप देण्याचं काम केतनजी तरे आणि सुनीलजी घरत साहेबांच्या माध्यमातून नेहमीच आपण पाहत असतो. सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असतात, मात्र यावेळेस क्रीडा क्षेत्रामध्ये एक चांगलं त्यांचं प्रेम आणि या प्रेमाचं रूप आपण पाहायला मिळतोय. ते म्हणजे राष्ट्रवादी चषक 2022 पर्व पहिलं. दरम्यान लास्ट गो. यावेळेस मात्र पहा डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, मात्र लेग स्टिकच्या खूपच बाहेरचा बॉल. पंचांकडून वाईडचा इशारा. अवांतरित धावसंख्येमध्ये 20 धावा धाव फलकावरती. 4 षटकांचा सामना आणि जास्तीत जास्त धावा जमवणं करण्याचा प्रयत्न इथे दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. दरम्यान यावेळेस शॉट ऑफ लेन चेंडू शॉट पूल करण्याचा प्रयत्न राऊंड दी ग्राउंड खेळून करतो गोलंदाज चेंडूवरून. दरम्यान एक धाव तर निश्चितच. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? मात्र इथे नकारा आलाय, तो म्हणजे जकीर यांच्या माध्यमातून. दरम्यान एका धावेने इथे षटक होतोय समाप्त क्रमांक 2. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाच्या 2 गडी बाद 21 धावा. जवळजवळ 10.50च्या सरासरीने या धावांचा आलेख आपण पाहतोय. आमच्या संवेद संरक्षण कक्षामध्ये माझ्या संवेद बाळू पाटील कल्याण डोंबोली विभागातील एक आणखीन चांगलं आवाज आपण पाहतोय समालोचनाच्या माध्यमातून. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा धाव फलकावरती. आणखी 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चालू असणारी मॅच आपण पाहतोय गावदेवी वेळे आणि दिवा स्पोर्ट्स दिवा. त्यानंतर आपण आणखीन एक 40+ ची मॅच पाहणार आहोत. तुफान पिंपळास विपक्ष सोनादेवी टिमगर. दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस बॉक्समध्ये यायचं आहे एक इनिंग झाल्याच्या नंतर टॉस करण्यासाठी. पॉवर ऑफ पवार असं टॉस बॉक्सचं नाव आपण पाहतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पवार दी पॉवर आणि भीष्म पितामह म्हणून त्यांना ओळखलं जातं. महाराष्ट्राचं जे राजकारण आहे त्या राजकारणामधील भीष्म पितामह म्हणून त्यांची ज्यांची ख्याती आहे ते आमचे आदरणीय सन्माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब. नेहमीच चांगलंच समाजकारण सुद्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. दरम्यान वळूया मॅचकडे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धाव फलकावरती 3रं षटक यावेळेस घेऊन सज्ज होत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सतीश.
सामना करतोय उदय, ज्याच्या बॅटमधून एक चौकार सुद्धा आलेला आहे. चांगली फलंदाजी करतोय दिवा स्पोर्ट्स दिवा या संघासाठी. दरम्यान यावेळेस मात्र देखना स्ट्रोक, क्रिकेटचं सौंदर्य सादर करत असताना कव्हरच्या डोक्यावरून इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, चांगला क्षेत्ररक्षण. मात्र इथे 2 धावा धावून पूर्ण तिसऱ्याचा प्रयत्न होईल का, आणि इथे मात्र 3 धावा सहजरित्या धावून पूर्ण केला जात आहे. 4थ्या धावेचा प्रयत्न, मात्र इथे उदय सज्ज नव्हता. दरम्यान 3 धावा सहजरित्या धावून पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावेने धाव फलक अंकित होत असताना 24 धावा धाव फलकावरती चांगली सुरुवात आतापर्यंत धावसंख्येच्या माध्यमातून दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाची. एका बाजूला आपण पाहतोय तो म्हणजेच गावदेवी वेळे गोलंदाजी करत असणारा संघ, चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. एका बाजूला दिवा आणि दुसऱ्या बाजूला वेळे, आजूबाजूचीच गावं आहेत, बऱ्याच वेळा आमने सामने आलेले आहेत. यावेळेस मात्र राष्ट्रवादी चषकामध्ये कोणता संघ कोणत्या संघाला पराभूत करून पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. तर पुन्हा एकदा सतीश, यावेळेस मात्र शॉट ऑफ लेन चेंडूचा शॉट पूल करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित एलिव्हेशन होत नाहीये. अलॉंग द कार्पेटने खेळून करतोय. एकदा तो निश्चित दुसऱ्याचा प्रयत्न होईल का, धावचीची संधी, मात्र विकेट किपरने इथे जागा सोडली होती. बॅकअप साठी गेला होता विकेट किपर गोलंदाजाच्या मागे, मात्र इथे एका धावेवरती समाधान करावं लागतंय दोन्ही फलंदाजाला. 25 धावा धाव फलकावरती, जवळजवळ 40च्या पुढे जाण्याचा प्रयत्न असेल दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाचा, आणि तोच प्रयत्न उदय आणि किरण या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. किरणने सुद्धा एका धावेने आता मात्र धाव फलक आपल्या. दरम्यान यावेळेस मात्र पहा डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथे परफेक्ट स्टंप वरती अटॅक होतोय यष्टीरक्षकाच्या माध्यमातून, आणि इथे धावचीच्या रूपाने परतावं लागतंय उदय या फलंदाजाला. बॅट्समन आउट. तर सुनील खरत यांचं आयोजन लय भारी, गावदेवी क्रीडा मंडळ अंजुरची तात्यानं हाय न्यारी. खाली पब्लिक सारी फिदा, टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. पब्लिक सारी फिदा, टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. राष्ट्रवादी चषक काय एक नंबर, त्यांच्या गाजतय जिल्हाभर. बाल्या मामाचं काम काय लय दमदार, त्यांच्या गाजतय जिल्हाभर. 25 धावा धाव फलकावरती 3 गडी बाद 25 अशी धावसंख्या दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाची. चांगली गोलंदाजी सतीशांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती 3 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर मात्र एक सिंगल, आणि आता मात्र रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी. आणखीन 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 25 धावा धाव फलकावरती 9 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा जमा करण्यासाठी आता मात्र या वेळेस वर्णी लागते, ते म्हणजेच फलंदाज अनिल पाटील या फलंदाजाची. आणखीन एक बिग हिटर बॅट्समन दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाचा. मोठे फटके खेळण्यात नेहमीच माहीर असतो. पाहूया यावेळेस कशा प्रकारे फलंदाजी होईल दिवा संघासाठी. यावेळेस मात्र लेग कॅन्स करण्याचा प्रयत्न, मात्र इथे लेग स्टिकच्या खूपच बाहेरचा बॉल. पंच सांगतात वाईट बॉल. अवंतरित धावसंख्येमध्ये 26 धावा धाव फलकावरती अटॅक करण्याचा प्रयत्न फलंदाजांच्या माध्यमातून गोलंदाजांवरती जास्तीत जास्त दबाव बनवण्याचा प्रयत्न इथे होताना दिसतोय अनिल पाटील, आणि त्याला साथ देत असताना नॉन स्ट्रायकिंग एंडला किरण. दरम्यान पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने यावेळेस मात्र विकेट करण्याचा प्रयत्न डाऊन द ग्राउंड खेळून काढतोय गोलंदाजाच्या डोक्यावरून. दरम्यान एक धाव निश्चितच दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, आणि इथे मात्र दुसरा धाव घेण्याचा कोणताही पवित्रा नव्हता फलंदाज किरण या फलंदाजाचा. मात्र स्ट्राईक आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न असावा, जेणेकरून जास्तीत जास्त धावा कशा प्रकारे घेण्यात येतील हाच प्रयत्न असेल तो म्हणजेच किरण या फलंदाजाचा. 27 धावा धाव फलकावरती चांगली गोलंदाजी आतापर्यंत सतीश यांच्या माध्यमातून. पाचवा बॉल घेऊन सज्ज होतं राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस मात्र फुलर लेनचा बॉल होता, भिरकावून दिलाय. यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हर रिझम मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार, चौकार. क्या बात आहे. 31 धावा धाव फलकावरती आता मात्र आक्रमण इथे सुरू आहे, म्हणजे किरण याच्या बॅटमधून का स्ट्राईक आपल्याकडे ठेवली होती याचं इथे उत्तम उदाहरण देत असताना क्रिकेटचं सौंदर्य दाखवलं, आणि इथे मात्र 4 धावेने 31 या धावसंख्येवरती नेऊन ठेवतोय आपल्या संघाला. लास्ट गो शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील.
यावेळेस मात्र आणखीन एक देखना स्ट्रोक, 1 बाउन्स 2 बाउन्स, मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅक टू बॅक, दुसरा चौकार किरणच्या बॅट मधून. नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजन किती सुंदर, फोर व्हीलर 33 बाईक, पारितोषिकांचा वर्षाव. जो तो येतो या स्टेडियम वरती, बघून आयोजन होत या गार, करते कौतुक बघून सारे, राष्ट्रवादीच्या शक्ता थरार. सुमित शेठ, रणधीर शेठ मार्गदर्शन भारी, योगेश शेठ, सुधीर शेठ यांची साथ न्यारी, खाली पब्लिक सारी फिदा. चला चला क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं, स्पीडअप करायचं आहे, विनंती असणार आहे, थोडं सहकार्य करायचं आहे. भिवंडी 40+ क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष तसेच उद्योगपती बर्फाणी बाबाचे प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय पद्माकर चौधरी साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. क्रिकेटवर अपार प्रेम आणि या स्पर्धेवरती आपला असणारा प्रेम याच कारणास्तव त्यांची इथे उपस्थिती आपण पाहतोय. वळूया मॅचकडे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाने 35 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. आणखी 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चला स्पीडअप करायचा विनंती असणार आहे. वेळ संघ जास्त वेळ घेऊ नका. आयोजकांकडून वारंवार आपल्याला विनंती येते की आपण लवकरात लवकर सामना सुरुवात करायचा आहे. विश्वास येतोय अखेरचा निर्णायक षटक हाताळण्यासाठी. दरम्यान सामना करतोय अनिल पाटील. यावेळेस मात्र विकेट काढण्याचा प्रयत्न आणि इथे अपील केली जाते कॉट बिहाइंडची. मात्र अपील मध्ये उत्साह जास्त आणि याच कारणास्तव अपील इथे फेटाळून लावली जाते. दरम्यान डॉट डिलिव्हरी अनिल पाटील इथे स्ट्रगल करत असताना दिसतोय. प्रत्येक विकेट करण्याचा प्रयत्न. मात्र अनिलला काय करायचं आहे तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज किरण याच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार आले होते. या फलंदाजाला स्ट्राईक कशा प्रकारे देण्यात येईल ना हाच प्रयत्न असायला हवा अनिल पाटील याचा. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होत असताना विश्वास चांगली गोलंदाजी स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये. दरम्यान यावेळेस मात्र देखना स्ट्रोक डीप कव्हर रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. मात्र एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागतोय कारण की किरण स्ट्राईक आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न नक्कीच दाखवत असताना 36 धावा धावफलकावरती 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 4 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा कशा जमा करण्यात येतील हाच प्रयत्न मात्र किरण यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान विश्वास पुन्हा एकदा सज्ज होतोय. विश्वास याच्यावरती विश्वास दाखवलाय संघ नायकाने. गावदेवी वेहले या संघाचा एक अनुभवी गोलंदाज. यावेळेस मात्र खोलवर टाकला चेंडू खोदून खेळून काढतोय. दरम्यान थोडासा फ्लंबल झाला क्षेत्ररक्षक. दरम्यान मात्र एक धाव तो निश्चितच दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का मात्र इथे पुन्हा एकदा नकार येतोय. चांगली गोलंदाजी तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण गावदेवी वेहले या संघाकडून. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये धावांवरती अंकुश लावण्याचं काम यावेळेस गोलंदाज विश्वास करत असताना 3 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च करतोय आणि फक्त 37 धावांवरती रोखून ठेवतोय दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाला. 4था बॉल घेऊन सज्ज ओव्हर द विकेटने विश्वास. यावेळेस मात्र ऑफस्टिकच्या खूपच बाहेरचा बॉल आणि इथे मात्र चूक होत असताना यष्टिरक्षकाच्या माध्यमातून वाईट +1 अशा 2 धावा बोनसच्या रूपाने मिळत आहेत दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाला. 39 धावा धावफलकावरती 3 चेंडूंचा खेळ आणखीन शिल्लक आहे आणि आता मात्र स्ट्राईक रोटेट होते ती म्हणजे किरण या बॅटरकडे. किरण एक आक्रमक हार्ड हिटर बॅट्समन दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाच्या 2 चौकार तर नक्कीच त्याच्या बॅटमधून. यावेळेस मात्र देखना स्ट्रोक क्रिकेटचं सौंदर्य डाऊन दी ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल होतोय 6 धावांसाठी राष्ट्रवादी षटकार. जोरामध्ये पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये राष्ट्रवादीचे षटकार एक नंबर. थँक्यू डीजे डान्सिंग डाऊन दी ट्रॅक आणि पुढे सरसावत येऊन या चेंडूला खेळून काढलं आणि 6 धावांसाठी षटकार. सरळ दिशेमध्ये षटकार मारणं खूप कठीण असतं मात्र आपल्या मनगटामधील ताकद इथे दाखवत असताना किरण 45 धावा. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडून देण्याचा प्रयत्न होता मात्र मिड ऑफ रिझम चांगलं क्षेत्ररक्षण धावचीची संधी आणि इथे मात्र धावचीच्या रूपाने अनिल पाटीलला परतावं लागतंय माघारी. 4थ्या विकेटचं पतन अनिलच्या रूपाने.
काय फलंदाजी होतीये किराण्याच्या माध्यमातून. आता मात्र 46 धावा धावफलकावरती शेवटचं अखेरचं चेंडू शिल्लक आहे या षटकातील. विश्वासाच्या षटकातील पाहूया या शेवटच्या चेंडूवरती किती धावांचा पर्यंत मजल मारतोय. दरम्यान यावेळेस मात्र आणखीन एक देखना स्ट्रोक, क्रिकेटचं सौंदर्य, आणि यावेळेस मात्र लॉंगनच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झाला 6 धावांसाठी षटकार, आणि याच माध्यमातून 52 धावा हाफ सेंचुरी पूर्ण होते. ती म्हणजेच दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाचा 52 धावा. काय फलंदाजी झाली, कौतुकास्पद फलंदाजी किराण्याच्या माध्यमातून. आपण पाहिलं असाल तर 2 चौकार आणि 2 षटकाराच्या साह्याने 23 धावांचं योगदान आपल्या संघासाठी, आणि नक्कीच टाळ्यांचा कडकडाट का होतोय त्याचं इथे उदाहरण देत असताना 23 धावा धावफलकावरती 23 धावांचं योगदान आणि 52 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर, आणि 53 धावांचं लक्ष्य प्रस्थापित केलंय ते म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स वेले या संघासमोर. धन्यवाद कॉमेंट बॉक्स. तर वळू आपण सत्काराकडे. आपल्यामध्ये नुकतंच आगमन झालेलं आहे टेमघर गावचे सुप्रसिद्ध उद्योगपती पद्माकर चौधरी साहेबांचा आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. तर अनिलजी पाटील आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते सुप्रसिद्ध उद्योगपती आणि 40+ अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर 40+ संघटनेचे पदाधिकारी पद्माकर चौधरी साहेबांना सन्मानित करायचं आहे. आपली माते आपली डंपर नक्कीच म्हटलं तर पद्माकर चौधरी साहेबांचं नाव आवर्जून घेतलं जात आहे, आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जात आहे. अनिलजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हेतूची सन्मान केला जाते, आपण पाहू शकता. या स्वागत सत्कार सन्मानानंतर बोलू आपण पुन्हा एकदा होम बॉक्स कडे. मात्र नाणेफेक केली जाईल. नक्कीच टॉस केला जातोय. तुफान स्पोर्ट्स पिंपळास आणि सोनादेवी टेमघर या दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस करण्यासाठी यायचं आहे. आपल्यामध्ये अजून एक सत्कारमूर्ती उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल, आणि त्यानंतर आपण टॉसकडे वळणार आहोत. पुढील सामना आपण 40+ मधीलच पाहणार आहोत. तर दोन्ही संघाचे संघनायक आपण पॉवर द पॉवर या टॉस बॉक्समध्ये रवाना व्हायचं आहे, तिथे सज्ज राहायचं आहे, कारण सत्कारानंतर लगेच टॉसही केला जाईल. आपल्यामध्ये दुवे गावचे प्रकाशजी म्हात्रे उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान केला जाईल. तर अनिलजी पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते प्रकाशजी म्हात्रे साहेबांना सन्मानित करायचं आहे. त्यांनी या स्पर्धेसाठी बहुमूल्य वेळ दिलेला आहे आणि त्यांचा हेतूची सन्मान केला जातोय, हे आपण पाहू शकता. राष्ट्रवादी चषकामध्ये त्यांना सन्मानित केलं जात आहे. शॉल त्यानंतर पुष्पगुच्छाने आकर्षक सन्मानचिन्ह देऊन त्यांचा हेतूची सन्मान केला जातोय. प्रकाशजी म्हात्रे साहेबांचा हे सन्मान केला जातोय, आणि प्रकाशजी म्हात्रे साहेबांनाच विनंती असेल की आपण या आपल्या शुभ हस्ते टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. तिथे सज्ज आहेत दोन्ही संघाचे संघनायक, आणि सज्ज होत आहेत आमचे सहकारी संरक्षक डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. बॅक टू टॉस बॉक्स. धन्यवाद सुभाष धमाळ. सोनादेवी टेमघर संघाच्या कॅप्टन सुद्धा यायचं आहे. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले टॉस बॉक्समध्ये. सोनादेवी टेमघर संघाचे व्हेरी पॉप्युलर नेम पद्माकर दादा, आपलं खूप खूप स्वागत आहे. त्याचबरोबर तुफान पिंपळा संघाचे कॅप्टन आणि टॉससाठी या ठिकाणी उपस्थित होत आहेत कैलासजी पाटील, तसेच अनिलजी पाटील, आमचे प्रकाशजी म्हात्रे मान्यवर. कैलासजी पाटील आपण यायचं आहे. आपण जी स्पर्धा पाहतात राष्ट्रवादी चषक 2022 म्हणून एक बाजू जर आपण बघितली तर राष्ट्रवादी चषक 2022 आणि दुसरी बाजू अर्थात या स्पर्धेचे मुख्य पुरस्कर्ते
प्रणेते अर्थातच ग्रामीण सम्राट, लोकनेते, ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य सन्माननीय सुरेशजी म्हात्रे साहेब, सर्व सुपरिचित सर्वांचे लाडके बाळ्यामामा, अशा 2 बाजू आहेत. दोन्हीपैकी एक आपण नामनिर्देशन करायचं आहे. आमचे टॉस आमच्या मान्यवरांच्या प्रकाशजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते होईल. कॉलिंग नक्कीच पद्माकर दादा करतील. आपण थांबायचं आहे. आपल्याकडे कॉलिंग बाळ्यामामा या नावानं कॉलिंग त्यांनी केलेलं आहे. मात्र टॉस जिंकले तुफान पिंपलास संघ कॅप्टनने. तिन्ही मान्यवरांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपण टॉससाठी आलात. पुन्हा एकदा आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. नाणेफेक जिंकलेली आहे. सर्वप्रथम कसं वाटलं मैदानात प्रवेश केल्यानंतर? राष्ट्रवादी चषक 2022 चांगल्या प्रकारचं आयोजन केलेले आहे आणि प्रथम आम्हाला संधी दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी मानतो. इथे आल्यानंतर जरा माहोल बरं वाटतं. थंड नाणेफेक जिंकलेली आहे. काय निर्णय? क्षेत्ररक्षण. साधारण किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल समोरच्या संघाला? 30 ते 35 धावापर्यंत. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. व्हेरी पॉप्युलर नेम. पद्माकर दादा आपल्यासोबत आहेत. टॉस जर आपण जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आम्ही बॅटिंगच घेतली असती. म्हणजे तुमच्या मनासारखं झालेलं आहे. तुमच्याकडनं सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आयोजन करण्यात कित्येक स्पर्धा मी सुद्धा बघितलेलं आहे, समालोचन केलेलं आहे. परंतु या स्पर्धेविषयी काय वाटतंय? राष्ट्रवादी चषक गावदेव अंजूर याने खूप चांगला आयोजित कार्यक्रम केले आणि नवीन फोटी आणि जुनी फोटी आणि ओपन या सर्व खेळाडूंना त्यांनी इथे संधी दिली डे नाईटसाठी. त्यामुळे मी गावदेवी अंजूर यांचे खूप खूप मनापासून आभार आहे आणि बर्फाने बाबापासून पण पूर्ण आभार आहे. शेवटचा प्रश्न आहे. तुम्हाला सुरुवातीला बॅटिंग करायची आहे, फलंदाजी करायची आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल जेणेकरून तुम्ही विजय प्राप्त करू शकता? 45-40 पर्यंत जाऊ. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर 40+ जी मॅच होणार आहे सोनादेवी टेमघर विरुद्ध तुफान पिंपलास. तुफान पिंपलास संघ कॅप्टनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि सोनादेवी टेमघर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले दोघांना खूप खूप शुभेच्छा असणार आहे. मी घेऊन जातो कॉम बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील ते म्हणजे एक कल्याण डोंबिवलीचा बुलंदाबाज बाळू पाटील. थँक्यू गवळी सर. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते अर्जुनच्या माध्यमातून. बघा क्रॉस अँगलनी गोलंदाजी करतोय, क्रॉस रनअपनी गोलंदाजी करतोय, कोणत्या प्रकारची मुभा देत नाही. ज्याप्रमाणे क्षेत्रक्षण लावले त्याप्रमाणे गोलंदाजी करतोय. पण इथं अर्जुन गोलंदाजी मार्कवर. सुरेख गोलंदाजी. काय गोलंदाजी करतोय नितीन बघा. अप्रतिम गोलंदाजी. एष्टी रक्षकाचं कौतुक करेल. एष्टी रक्षक सातत्याने मोटिवेट करतोय की अर्जुन तुला अशाच प्रकारचे चेंडू टाकायचे आहेत. आणि दिवाचे आपण बघितले ते भरपूर सपोर्टर आलेत. समृद्ध म्हात्रे देखील सपोर्ट करतात आपल्या संघाला. खरं त्यांना माहिती आहे 40+ संघ आपण ते संघ खेळत आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे. चेसिंग आणि ड्रेसिंग. अर्जुन हा चेंडू ऑन साईडला पूल केलाय. चेंडू चला मिड विकेटला डीप अंत क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला उचलतो, फेकी करतोय. इथं दुसरी धाव घातक ठरू शकते. संवाद मधला सह काढला, वाद झाला आणि इथं दिनकर सारखा फलंदाज धावबाद झाला. कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नव्हतं बुवा, कारण की 52 धावा या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 53 चेस करायचे. आणि 40+ क्रिकेट म्हटल्यानंतर कंपल्सरी चेसिंग. ज्या प्रकारे आपण कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा बाळू पाहतो 40+ संघटना अध्यक्ष आपण पाहिलं तर अर्जुनभाई पाटील जे काटई गावचे माझे उपसरपंच सुद्धा आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवली सुद्धा आपण पाहिलं तर जवळजवळ आपण पाहिलं तर 35 ते 40 संघ 40+चे आपल्याला पाहायला मिळतात. आणि भिवंडीमध्ये आल्यासुद्धा ते चित्र आपल्याला पाहायला मिळते. यासाठी आयोजकांचं कौतुक व्हायला हवं की 40+च्या संघांना सुद्धा संधी मिळाली. नाही नक्कीच नितीन. बघा 2 खेळपट्टे आहेत. एक डांबरी खेळपट्टी आहे तिथे रेग्युलर संघ आपण 40+चे खेळाडू खेळतात आणि आपण आता जी मातीची खेळपट्टी तिथे रेग्युलर खेळाडू खेळतात. म्हणजे खूप चांगली गोलंदाजी. अर्जुन बघा अप्रतिम गोलंदाजी करतोय. कपिल त्यांना शाबासकी देतो की म्हणे तू करायचंय, तुला हे करायचंय आणि तू करू शकतोय. अप्रतिम गोलंदाजी केली आत्तापर्यंत. एकच धाव दिली आणि एक सांघिक यश मिळालंय. पुढे अर्जुन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड विकेटनं मारा करतोय. क्रॉस रनअपनी गोलंदाजी करतोय. 3ऱ्या क्रमांकावर फलंदाज झालेला विश्वनाथ. नावाप्रमाणे आता बॅटिंग करावी लागत नाही. विश्वास नावामध्ये विश्वास आहे. कपिल हा चेंडू खूप चांगला आहे. यावेळेला कार्पेटच्या माध्यमातून चेंडूला खेळून काढला विश्वासने. चेंडू झाला मिड विकेटला. 1 धाव मिळते. पाहिजे दुसरी धाव इथे. खूप चांगली फेकी आली होती पण ऑन द स्टंप फेक येत नाही.
3 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. नितीन, या चुका टाळाव्या लागणार आहेत. दिवा स्पोर्ट दिवा संघाला काय गोलंदाजी केली बघा, पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली अर्जुनने. धावा दिल्या फक्त आणि फक्त आपण बोलले तर यावेळेला 4 धावा दिल्यात. अर्जुनची गोलंदाजी आवडली तर टाळ्या जरूर झाल्या पाहिजे. अप्रतिम गोलंदाजी. पॉवर प्ले मध्ये नितीन बघा काय गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी. अरे पॉवर प्ले मध्ये बघितलं ना नितीन, 2 क्षेत्रक्षेत्र 30 सर्कलच्या बाहेर होते आणि त्याचा फायदा उचलता आला नाही. आपण बोलले तर यावेळेला गावदेवी वेले संघाला. तर समीकरण यावेळेला आपण पाहू शकता. येणारे 18 चेंडू आणि धावा आहेत. आपण बोलले तर 49 धावेंची गरज आहे. चला जरा दिवा स्पोर्ट दिवा संघ एकत्र येऊ नका, थोडस वेळ कमी घ्या. कपिल, नितीन, आपण 2 बंधुराज पाहू शकता, रत्नाकांत आणि आपण शशी म्हात्रे. शशी म्हात्रे आपण बघितले थोडंसं जॉबला असल्यामुळे, TDC बँकेत जॉबला असल्यामुळे नितीन वेळेवर पोहोचले नाहीत, पण संघासाठी बघा काय मेहनत करतात. मगाशी आपण बघितले डगआउटमध्ये होते, आता आपण बघितले तर सीमेरेषेवरनं मार्गदर्शन करतात. नितीन, याला म्हणतात खेळाडू वृत्ती. जरी मी संघात नसलो ना, पण माझ्या संघासाठी मी काहीतरी बाहेरनं कामगिरी करू शकतोय. गुड जॉब शशी, जबरदस्त फायटर क्रिकेटर आहेत. रत्नाकांत देखील आपण पाहू शकता दुखापतग्रस्त आहेत. काय बॅटिंग केली होती नितीन कोणच्या मैदानावर, अप्रतिम बॅटिंग केली होती रत्नाकरने देखील. 2 बंधुराज आहेत. नितीन, हवे दिवा गाव म्हटलं ना तर TDC बँकेमध्ये भरपूर कर्मचारी आहेत. या गावातील एक खेळाडू आपण पाहू शकता अजय भोईर, हा सुद्धा TDC बँकेमध्ये सेवारत आहे. तर गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला आपण म्हणतो दुसरं षटक घेऊन कैलास येतोय. भल्या मामा स्टँड एंडकडून स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला सलामीचा फलंदाज आपण पाहू शकता विश्वासला आपण पाहू शकता. 3ऱ्या क्रमांकाचा विश्वास आणि त्याला साथ देतोय तो आपण पाहू शकता. यावेळेला संतोषी जोडी. चेंजअप पेस. यावेळेला बॉटमला चेंडू लागून चेंडू चाललाय स्क्वेअर लेगला, डीप अंतर क्षेत्ररक्षक आलाय, चेंडूला उचलतोय, फेकी करतोय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. इथे फलंदाज बाद होतोय. काय यष्टीरक्षक आई चपलाई दाखवली बघा, अप्रतिम यष्टीरक्षण बघायला मिळतंय. शरद म्हात्रेचं कौतुक करेल, सांघिक यश मिळवून दिलं. नितीन बघा, यष्टीरक्षकांनी थोडीशी उलकावणी दाखवली, जणू का माझ्या हातामध्ये चेंडू नाही आणि इथे फलंदाजाला बाद करतो. काय म्हणशील नितीन या यष्टीरक्षक बद्दल? नक्कीच आतापर्यंत 2 फलंदाज गावदेवी वेले संघाचे रनआउटच्या स्वरूपातच बाद झाले. त्यामुळे यावरून अंदाजा दिसतोय की या संघामध्ये कॉर्डिनेशन दिसत नाहीये, संवाद दिसत नाहीये. यस नो हे खूप महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये. तुम्हाला कॉल देणं खूप गरजेचं आहे आणि अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जातं आणि इथे तेच तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि दुसरा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. नाही, नक्कीच नितीन, जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळतं यावेळेला. कितन देखील येत आहेत. नितीन बघा, लाईट ऑन झालेले आहेत. जबरदस्त लाईट आपण बघितलं तर पाहू शकता. आता नितीन खेळायला आणखीन मजा येईल. नितीन, शशी म्हात्रे बघा पुन्हा एकदा अर्जुन बरोबर काहीतरी बातचीत करतायत. एक चांगलं संकेत आहे. जर खेळाडू आपला खेळतो ना, त्याला आपण बघितलं तर कुठेतरी ना आपण बघितलं तर त्याला हिंमत देणं फार गरजेचं आहे. अर्जुननी केलंय ते इतर गोलंदाजांना करायचं मैदानात. चांगली गोलंदाजी करतोय कैलास. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकेला फलंदाज 4थ्या क्रमांकावरती देवीदास येतो. स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकता. स्विच करण्याचा प्रयत्न केला. यावेळेला चेंडू चालला यावेळेला वेगाने आपण बघितले तर पॉइंट क्षेत्रामध्ये तडमॅन सीमारेषा पार जातोय. दणदणीत चौकार. तर स्विचच्या माध्यमातून आपण इथं चौकार आला यावेळेला देवीदासच्या भागामधून. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता कैलास येतोय. भले मामा स्टँड एंडकडून गोलंदाजी करतोय. नितीन, लाईट ऑन झाल्यात, त्यामुळे आता प्रकाश झोतात खेळावं लागणार आहे. बॅटम राऊंड तिकडे मार्क. पुन्हा एकदा स्विच हिट केला. यावेळेला बॉटमला चेंडू लागलाय. क्षेत्ररक्षक येतोय. यावेळेला झेल होतोय का पाहिजे, झेल ड्रॉप होतोय पण बॅकिंग येते. यावेळेला आपण येतो डीप मधनं. जोपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. अगदी वेले संघ 53 धावांचं लक्ष्य 13.25च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. धाव फलकावरती धावा लागल्यात. नितीन आपण पाहू शकता यावेळेला 12 धावा. इथे खूप चांगली स्पर्धा. 33 बाईक, एक स्विफ्ट 4 व्हीलर आपण पाहू शकता. एक जबरदस्त संकल्पना अजगनच्या माध्यमातून आपण पाहू शकता. केतन तरे आणि आपण तो सुनील घरत यांच्या माध्यमातून. चेंडू लॉफ केलाय. चेंडू भरपूर उंच गेलाय. लांबी देखील प्राप्त करतोय. चेंडू चाललाय सीमारेषा पार. षटकार.
नाही नक्की नितीन काम ऐसा करो की नाम हो जाए आणि काम केलंय त्यांनी. जबरदस्त आयोजन आपल्याला बघायला मिळते. नितीन स्पर्धा म्हटले ना प्रत्येकाचा खारीचा हातभार लागला पाहिजे आणि तो हातभार लागतोय. देवीदासच्या बॅटमधून षटकार येतोय. कैलास पण येतो गोलंदाजी मार्कवर. उदय यावेळेला क्षेत्रक्षेत्रात थोडासा बदल करतोय. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्रक्षण करतोय. राईट राऊंड तिकडे मारा करतोय बाला मामा स्टँड एंड कडून. चेंजा पेस खोदून काढला चेंडूला. चेंडू चालला वाईट स्लॉंग काढला डीपंत क्षेत्रक्षक येतो. यावेळेला चेंडूला उचलतो फेकी करतोय. पायचा अचूक फेकी येते का. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. वेले संघ 53 धावांचा पाठलाग करताना धाव फलकातील धावा आल्यात 20. तिथे अजूनही ते 30 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग 40+ नियम आहे फक्त 40+ साठी. आणि जर रेग्युलर मध्ये आपण तो सामना बरोबर झाला तर सुपर ओव्हर. कैलास पण गोलंदाजी मार्कवर. चेंजअप आपण इथं स्विच हिट केला. यावेळेला चेंडू चाललाय पॉइंट रिझन मध्ये. जोपर्यंत क्षेत्रक्षक डी पॉइंट रिझन मध्ये जोपर्यंत चेंडूला उचलतो फेकी करतो. फेकी ऑन द स्टंप येणं नितीन फार गरजेचं आहे. स्क्रीन देखील नितीन पाहू शकता. बघा काय क्लिअरिटी आपण पाहू शकता. tenniscricket.in च्या माध्यमातून आपण नितीन रेग्युलरला आपण तर सुपर ओव्हर आहे आणि कंपल्सरी चेसिंग आहे 40+ ला. खरं हे नियम आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये पण आहे डॉक्टर गवळी सर आणि इथे देखील तेच बघायला मिळत आहेत. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. यावेळेला 22 धावा. नितीन येणारे 12 चेंडू आणि 31 धावांची गरज. नितीन सामना अजूनही बॅलन्स आहे. इथूनही गावदेवी वेले संघ देखील बघा मला वाटतं पाण्याची मागणी केली आहे का काय बघा. कारण नितीन पाणी फार महत्वाचा घटक आहे. जल है तो कल है. ओडिसर पाण्याचा घटक फार महत्वाचा शरीरात. नितीन पाण्याची कमतरता होता कामा नाहीये. प्रत्येक खेळाडूंना विनंती करेल की मॅच सुरू होण्यापूर्वी काहीतरी आपण नाश्ता करा हलका फुलका आणि मगच मैदान उतरा. तर या वर्षीच्या बऱ्याचशा घटना आपण पाहिलंय की खेळाडूला चक्कर आली. आपण छातीत देखील दुखण्याचा प्रकार वाढतं. त्यामुळे मॅच सुरू होण्याआधी ना काहीतरी नाश्ता करूनच तुम्ही मैदानात उतरा. बघा पाण्याची मागणी केली. लवकर जा जरा पाणी घेऊन. नितीन काळन देखील त्यांच्यासोबत आपण जरा जाऊया आता यावेळेला. नितीन सामना आपण पाहिले तर 12 चेंडूने 31 धावांची गरज. काय म्हणशील सामन्याविषयी. नाही सामना अजूनही बॅलन्स आहे. 40+ क्रिकेटसुद्धा आपण जर पाहिलं तर कोणत्याही टीमला कमी लेखून चालणार नाही आहे. 40+ क्रिकेटमध्ये सुद्धा आपण धावा बऱ्याच वेळा बनताना पाहिल्यात. यानंतर अजून एक चांगली मॅच 40+ची तुम्हाला पाहायला मिळेल. तुफान पिंपलास संघ टॉस विन आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि सोनादेवी टेमगर या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. पुढच्या मॅचमध्ये रेग्युलरची आपण पहिली मॅच बळू कव्हर केली होती. अंसिका 11 उत्तान विरुद्ध विलास स्मृती राहणार आणि राहणार संघाने ती मॅच जिंकली. त्यानंतर जय हनुमान सारणगाव विरुद्ध मोरिया स्पोर्ट सूर्यानगर ही मॅच आपल्याला रेग्युलरची पाहायला मिळाली. त्यातही आपण पाहिलं तर सारंगाव या संघाने सामना जिंकले. त्यानंतर आपण पाहिलं तर जय बजरंग घोडसई हे संघसुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जय अंबिका भंगारपाडा सिद्धेश वास्करचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर शहरी क्रिकेटमध्ये बाळू आपण पाहिलं आणि जर भंगारपाडा गावाचा विचार केला तर सिद्धेश वास्करला सुद्धा भरपूर मागणी असते. कारण की सध्याच्या स्थिती आपण पाहिलं तर खूप चांगलं क्रिकेट मुंबई विभागामध्ये जाऊन सुद्धा तो सातत्याने खेळतो आणि शहरी क्रिकेटमध्ये सुद्धा भरपूर मागणी सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं तर सिद्धेश वास्करला असते. बाळू पाटील नाही नक्कीच नितीन. याच दरम्यान अल्पेश गायकवाड देखील येतात. आपले एक अतिशय चांगले गुणलेखक. खूप चांगले गुणलेखक नितीन. त्यांच्या सुनेरी अक्षराने देखील स्कोरबोर्ड आता भरण्याचं काम केलं जाणार आहे नंतर. चला मॅच जरा स्पीडअप करायचा पंचांना विनंती करतोय. गोलंदाजी मार्कवर वेगवान गोलंदाज दिवा एक्सप्रेस उदय येतोय. काय गोलंदाजी केली होती नितीन. या गोलंदाजाने अप्रतिम गोलंदाजी केली होती. कोणच्या मैदानावर जबरदस्त गोलंदाजी. कपिल म्हात्रे आपण लॉंगापला क्षेत्ररक्षण करतायत. कारण त्यांना माहिती आहे मॅच जिंकायची असेल ना तिथून चांगली गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. फलंदाजाने आपलं काम केलंय. आता गोलंदाजांना आपण उदय चला जरा स्पीडअप करा जरा. हवे दिवा संघ दिवास्पोर्ट दिवा संघ येणारे 12 चेंडू 31 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग स्ट्रायकेला उंच पुरा खेळाडू आपण पाहू शकता. यावेळेला संतोष पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतोय. उदय गोलंदाजी मार्कवर. चेंडू चांगला आहे. यावेळेला बॅकफुट जाऊन कट करायचा होता. व्यवस्थित चेंडू मिडल होत नाहीये. स्वतः गोलंदाज जातो फॉलो थ्रू मध्ये चेंडूला फीड करतो. 1 धाव मिळते. 1ने धाव संख्या वाढते. गावदेवी वेले संघ आपण येतोय 53 धावांचा पाठलाग करताना धावा झाल्या. धाव फल करते आपण पाहू शकता. यावेळेला 23 धावा. 11 चेंडू 30 धावांची गरज आहे.
इथून मॅच जिंकू शकतो. इथून आपण मित्र देवीदासला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. षटकार एक चौकार आला त्याच्या बॅटमधून. आत्तापर्यंत जबरदस्त बॅटिंग केली. 16 धावांची खेळी करतोय 5 चेंडूमध्ये. हीच इनिंग त्याला कंटिन्यू करावी लागणार आहे. उदय पुणेचा गोलंदाजी मार्क ऑन साईडला फाईन लेग स्क्वेअर लेग मिड विकेट वाईड इश लॉंग ऑन ला चित्रक्षण आपण पाहू शकता. ऑफ साईडला चित्रक्षण थर्डमॅन बॅकवर्ड पॉईंट कव्हर्स लॉंग ऑफ. हा चेंडू यावेळेला आपण मित्र हवेमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. चेंडू आपण पहिले तर जोपर्यंत आपण मित्र फ्रीझन मध्ये चेंडू फीड होतोय 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. नाही निधीने कपिल मात्रेला जाणं फार गरजेचं. कदाचित चेंडू दिसला नसावा त्यांना तेच सांगतायत. कारण चेहऱ्यावरती तर नाराजी खूप दिसते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 2 ने पुढे सरकते. 25 धावा 28 धावांची नितीन अजूनही गरज आहे. चेंडू बाक्यात अजूनही 10 चेंडू 25 धावा. सामना संपला नाहीये नितीन. अजूनही गावदे वेल संघ मैदानात प्रयत्न करतोय. उदय पुणेचा गोलंदाजी मार्कवर. चेंडू बॅटरमॅन बंद काढलाय. चेंडूला चेंडू चला बॅटिंग श्लोकांना क्षेत्ररक्षण डीप बंद आला. यावेळेला खूप चांगलं क्षेत्ररक्षण विकेट मिळू शकतो आणि सांघिक यश. फलंदाज बाद. अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. राष्ट्रवादी राष्ट्रवादी चषक राष्ट्रवादी राष्ट्रवादी चषक राष्ट्रवादी राष्ट्रवादी क्रिकेटचा बिग शो एक नंबर. चला स्पीडअप करा जरा लवकर. दिवसपोट दिवस संघ जरा आपण एकत्र येऊन करा प्लीज. जरा सहकार्य करा. स्क्रीनवर नितीन पाहू शकता आपण क्लिअर येते का बिग बॉस. आपण म्हणजे तर क्रिकेट टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. ते संतोष नाणेकरांना कंपनी पहिली वेबसाईट की ज्यांनी आपण म्हणजे तर ही मॅच आपण म्हणजे तर प्रस्थापित केली आहे. उदय पुणेचा गोलंदाजी मार्कवर. साकेला नवीन फलंदाज येतोय गावदी वेले संघाच्या माध्यमातून. सुधीर येतोय. पण सुधीर आता कशा प्रकारे बॅटिंग करतो. इथून 10 झाले 10 फलकाती 26-27 धावांची अजूनही गरज आहे. उदय राईट अप ओव्हर द विकेट मार्क होतोय. चेंडू बॅक पुढे जाऊन ऑन द टोस केला. स्क्वेअर कट केले. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे झेल ड्रॉप होतोय. पण प्रयत्न खूप चांगले केले नितीन. क्रिकेटमध्ये तुम्ही प्रयत्न केले ना यश मिळू शकतो. पण प्रयत्न केले झेल सुटला पण एकच धाव दिली. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं दिवसपोट दिवस संघ हवे दिवस संघाचं. तसं काय 10 फलकाती आपण पाहू शकता. यावेळेला 27 धावा. चांगली गोलंदाजी करतोय. 8-26. उदयचं कौतुक करे कारण मी मगाशी सांगितलं उदय एक अतिशय चांगला आपण तर त्यांचा अष्टपैलू खेळाडू. फलंदाजी चांगली केली. आता गोलंदाजी चांगली करतो. साकेला फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला देवीदास. चेंडू यावेळेला तडाखा बघायला मिळालाय. चेंडू चालला यावेळेला वाईड इश लॉंग ऑन सीमारच्या बार. दे दनादन षटकार. रंगले वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये. रंगले वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये. खाली पब्लिक सारी. थँक्यू डीजे. नितीन एका षटकाराने समीकरण बदल. येणारे 7 चेंडू 20 धावांची गरज आहे. गावदी वेले संघ अजूनही प्रयत्न करतोय आपण. देवीदास काय बॅटिंग करतो. आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार. जबरदस्त बॅटिंग करतोय. नितीन मैदानावर ना हिमतीने फलंदाजी करतोय. आपल्यातली धमक आपल्यातली ताकद गुणवत्ता पेश करतोय. दसका दम दाखवतोय. यावेळेला दोन्ही संघाचे पाठीराखे नितीन आता शांत बसलेत. प्रश्नचिन्ह निर्माण झाला. इथून कोणता संघ विजय होणार. संघ मात्र मैदानात 2 खेळतात. स्वप्न मात्र एकाच खरं होणार आहे. एका संघाला मात्र इथून पराभूत व्हावं लागणार आहे. आणि 365 दिवस पुन्हा एकदा या स्पर्धेची वाट पाहावी लागणार आहे. पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर उदय इथून कमबॅक करतो का पाहायचं काय. पुन्हा एकदा देवीदास त्यांना षटकार चौकार मारतोय. चेंडू खूप चांगला कार्पेट ड्राय बघायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू जातोय. डीप बंद क्षेत्ररक्षक आलाय पण त्यांना बीड करून चेंडू जातोय सीमारच्या बार. दमदार चौकार. टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. पब्लिक सारी फिदा. टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. राष्ट्रवादी चषक काय एक नंबर. थँक्यू डीजे. नितीन थोडासा फुटबॉलचा प्रकार बघायला मिळाला पण जर चेंडू अडवला असता तर फुटबॉलच्या प्रकारचा फायदा झाला असता. काय म्हणजे नितीन या शॉट बद्दल. नक्कीच आता मॅच खुली झाली बळू गावदेवी वेले संघासाठी. कारण की आता 6 बॉलमध्ये 16 करायचे आहेत. अशक्य असं क्रिकेटमध्ये काही नाही आहे. प्रयत्न करा यश तुम्हाला नक्कीच मिळेल. कारण चेसिंग जरी कंपल्सरी असेल 6 बॉलमध्ये 16 करायचे. पहिलं षटक अर्जुनचं होतं.
फक्त 4 धावा दिल्या, त्यानंतर कैलासाने 18 दिल्या आणि आता मात्र उदयने 15 धावा खर्च केल्या. त्यामुळे 16मध्ये 6 चेंडूमध्ये 16 धावा मला तरी माग वाटत नाही येतात या मॅचमध्ये. नाही नितीन, 2 षटकामध्ये 33 धावा आल्यात. उदय चांगला गोलंदाज आहे, पण आज मात्र चांगली गोलंदाजी झाली नाहीये. काही हरकत नाही. येणारा गोलंदाज पाहिजे तर कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. येणारे 6 चेंडू 16 धावांची गरज. नितीन, संघनायक कुणावरती विश्वास दर्शवतो पाहिजे आता. संघनायक स्वतः येतोय. नितीन, किरण येतोय. किरणने चांगली बॅटिंग केली होती. नितीन, जबरदस्त बॅटिंग केली होती. धावा केली होती आपल्या संघासाठी. तब्बल त्याने 23 धावांचं योगदान दिलं होतं. आणि आता पाहिजे गोलंदाजी कशा प्रकारे करतोय. तर इथून जर सामना जिंकून दिलाय तर हवे दिव्याचे पाठीराखे त्याला मात्र कधी विसरणार नाहीये. जबरदस्त मॅच नितीन बघायला मिळते. 40 प्लसची पहिली मॅच, प्रकाश जुतोतील पहिली मॅच आहे. जरा स्पीडअप करा जरा. पंचांना आम्ही सूचना करतोय. खेळाडू देखील विनंती करतो की सातत्याने आपण थोडंसं सहकार्य करा. उदय जरा थोडंसं सहकार्य करा. आम्ही समजू शकतो आपल्या भावना, कारण महत्त्वपूर्ण मॅच आहे. नितीन, बातचीत करणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. सेकंडला फलंदाज आपण पाहू शकता या वेळेला सुधीरला आपण पाहू शकता. सुधीरने 1 धाब्याचं योगदान दिलंय. देवीदास जबरदस्त मैदानावरती लढतोय. 26 धावांचं योगदान देतोय. गोलंदाजी मार्कवर संघनायक किरण येतोय. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग, लॉंग लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. ऑफ साइडला शॉर्ट थर्डमॅन, एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. डीप कव्हर रिजन मध्ये आपण पाहू शकता एक क्षेत्ररक्षण लॉंग ऑफला आपण डीप मध्ये पाहू शकता. नितीन, अजूनही आपण क्षेत्ररक्षण पाहिजे तसं लागलं जात नाहीये, त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. अर्जुनला आता शॉर्ट फाईन लेगला आणलं जात आहे आणि उदयला आपण बघितलं तर बॅकवर्ड पॉइंटला आता त्या सर्कलच्या बाहेर पाठवलं जात आहे. किरण गोलंदाजी मार्कवर बालेमामा स्टँड एंड कडून स्ट्रायकरला सुधी. चेंडू वन साइडला पूल केलाय. चेंडू चला कार्पेटच्या माध्यमातून स्क्वेअर डीप बंद क्षेत्ररक्षक आला. या वेळेला चेंडूला उचलतोय. एकच धाव मिळते या वेळेला. स्ट्राईक देवीदासला आहे. येणारे 5 चेंडू नितीन 15 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू मागे ना नितीन 3 धावांचं समीकरण असणार या वेळेला. मॅच जबरदस्त सुरू आहे. आपण तर वेले फूट आपण इथं गावदेव वेले 40 प्लस विपक्ष हवे दिव्या 40 प्लस मध्ये मॅच सुरू आहे. 2 बलाढ्य संघांमधील मॅच आहे. दोन्ही संघ मात्र मैदान सोडायला तयार नाहीये, कारण कोणाला इथून हारणं परवडणार नाहीये. कोणी किरण गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत 26 धावांचं योगदान दिलंय. ते विसरून आता मात्र 15 धावा कराव्या लागणार. आज ऑन साइडला पूलचा लाजवाब फटका. क्षेत्ररक्षक तिथे पाहायचंय पंचांचा इशारा काय येतोय. एक वेळेला झेल असं वाटलं पकडलाय, पण बघितलं तर थोडंसं आपण बॉडीचं संतुलन राहिलं नव्हतं. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते या वेळेला. फटका खूप चांगला होता नितीन. तर खेळाडूंनीच मला वाटतं बाळू सांगितलंय की षटकार आहे बघा. ही खेळाडूवृत्ती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे बाळू पाटील. नाही, नक्कीच नितीन, कौतुक करेल त्या खेळाडूचं. आणि षटकाराने समीकरण सोपं होतंय. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता या वेळेला 44 धावा झाल्या धावफलकात नितीन. 4 चेंडू 9 धावांची करतो नितीन. अजूनही मॅच संपली नाही, पण देवीदास काय बॅटिंग करतो नितीन. दर्जेदार बॅटिंग करतोय. बॅटिंग करतोय. 6 बॉलमध्ये 16 हव्या. आता 4 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर 9 मात्र चेसिंग कंपल्सरी. 6-16 म्हटल्यानंतर चेन्नईची मॅच आताच आपण IPL मध्ये पाहिलं. 4 चेंडूमध्ये 16 धावांची गरज महेंद्र धोनीने ती मॅच फिनिश केली होती. चेंडू ऑन साइडला क्षेत्ररक्षक तिथे आहे. मॅचची गोल्डन विकेट मिळवून दिली किरणने. देवीदास बॅक टू पवेलियन जड पावलांनी मैदान सोडतोय नितीन. पाल्या मामाच काम काय लय दमदार. त्याच्या गाजते जिल्हा भर. नितीन, कृष्णा मडवीचं कौतुक करे. अप्रतिम झेल घेतला. नजर ठेवली चेंडूवरती शेवटपर्यंत आणि नंतर चेंडूला आपल्या हातात विसरून दिलंय आणि मॅचची गोल्डन विकेट. सुधीर बॅक टू पवेलियन. देवीदास बॅक टू पवेलियन. देवीदासची तर बॅटिंग आवडली असेल टाळ्या जरूर झाला पाहिजे. काय बॅटिंग केली नितीन मैदानावर. अप्रतिम बॅटिंग. नाही भाऊ, मगाशीच आपले सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गौरी सरांनी उल्लेख केला. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच. हे क्रिकेटचं समीकरण असतं आणि इथे झेल टिपलं आणि कदाचित इथून या मॅचला कलाटणी मिळेल. नाही नितीन, नक्कीच नक्कीच जबरदस्त. या आधी झेल सुटला, षटकार गेला, पण नंतर मात्र कमबॅक केलं. ते खेळाडूंचं मी कौतुक करेल. अरे खेळाडूंनी सांगितलं की इथून मॅच आपण टर्न करू शकतोय. जबरदस्त गोलंदाजी. आता येणारे 3 चेंडू आणि धावा आहेत आपण बघितलं तर
9 धावांची गरज आहे नितीन. कंपल्सरी चेसिंग. प्रत्येक चेंडू मागे 3 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज आला यावेळेला आपण पाहिले तर गुरु. नितीन नाव खूप चांगलं आहे पण नावाप्रमाणे फलंदाजी करावी लागणार आहे. गुरुला सुरू व्हावं लागणार इथून. 3 चेंडू 9 धावांची गरज आहे नितीन. दोन्ही संघाचे पाठीराखे शांत बसले आहेत मैदानावर. आपण आत्मारामजी मस्के पिंपळास गावचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थान आपण व्हायचं आपलं हार्दिक स्वागत आहे. नितीन जबरदस्त मॅच. दोन्ही संघाचे ना पाठीराखे नितीन आता शांत बसले आहेत आणि मैदानावर देखील शांतता बघायला मिळते. मशान शांतता नितीन मैदानावर बघायला मिळते. किरण पण गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला. गुरु हा चेंडू फार महत्वाचा असणार आहे दोन्ही संघांसाठी. हा चेंडू लॉफ केला यावेळेला. क्षेत्ररक्षक येतोय यावेळेला. झेल ड्रॉप होतोय. आता येणारे 2 चेंडू आणि नितीन 8 धावांची गरज आहे. 2 चौकार मारावे. यस नितीन. तर पिंपलास गावचे भगवान मस्के साहेबांचं आगमन झालं. साहेबांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. नितीन 2 चौकार किंवा 1 षटकार 1 तुडी. काय मॅच. मॅच जर आवडली असेल ना दोन्ही संघांसाठी जरा जोरदार डाव दे. अप्रतिम मॅच. पैसा वसूल 40+ क्रिकेट बघायला मिळते डॉक्टर गवळी सर. 2 चेंडू 8 धावांची गरज आहे. किरण चेंडू यावेळेला कव्हर रिझर्व मधनं खेळून करतोय. क्षेत्ररक्षक येतोय यावेळेला. पंचांचा इशारा काय येतोय बाईचा यावेळेला. 1 बाउंड. चेंडू सीमा पार. येणारा 1 चेंडू 4 धावांची गरज आहे. कोणी मारिले गगन चुंबी एका पाठोपाठ षटकार. नाही भाऊ आताच मॅच झाली होती मुंबई इंडियन्स वर्सेस चेन्नई सुपर किंग्स. 1 बॉलमध्ये 4 रनची गरज होती आणि महेंद्रसिंग धोनीने चौकार मारला होता. इथे बॅट्समॅन आपण पाहिलं तर सुधीर आहेत. असंच विक्रम करतील का. कारण 1 चेंडू 4 धावा कंपल्सरी चेसिंग. कारण 4 धावा धावून घेणं तर कठीण आहे. चौकारच बाळू पाटील मारावं लागेल. नाही नक्कीच नितीन. मी तर म्हणेल ज्याला कोणाला बीपीचा त्रास असेल हृदयविकाराचा त्रास असेल त्यांनी हा सामना पाहू नका डॉक्टर गवळी सर. काय मॅच आहे. अप्रतिम मॅच. पैसा वसूल 40+ क्रिकेट आहे. अजूनही आपण ओल्डी क्रिकेट गोल्डी क्रिकेट बघायला मिळत आहे. चला मॅच सुरू करा जरा लवकर. चेंडूची मागणी केली बघा. जबरदस्त मॅच. गवळी सर म्हणतात ना क्रिकेट खेल नाही बच्चों का जिसमें पसीना निकलता है अच्छो का. आणि ते घाम घालतायत दोन्ही संघ मात्र गावाची प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न करतायत. एका बाजूला दिवा स्पोर्ट दिवा संघ तर दुसऱ्या बाजूला गावदेव वेले संघ. गुरुने मात्र आपण पहिले चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. सुधीरने मात्र जबरदस्त चौकार मारलाय. उपयुक्त चौकार. नितीन 1 चेंडू 4 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. चौकार मारला तर गावदेव वेले संघ जिंकेल. डॉट चेंडू आला तर दिवा स्पोर्ट दिवा संघ सामना जिंकल. प्रेक्षकांना विनंती करतो हा सामना जर आवडला असताना तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या सामन्यासाठी. काय मॅच सुरू आहे. पैसा वसूल मॅच आहे. जबरदस्त मॅच बघायला मिळते. राष्ट्रवादी चषक 2022 दमदार आयोजन. एनसीपी ट्रॉफी 2022 दर्जेदार आयोजन. 1 चेंडू आणि आपण तर 4 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंगला सुधीरने आतापर्यंत 3 चेंडू 6 धावा केल्यात. त्याला आता विसरून एक महत्त्वपूर्ण चौकार मारतात. तर किरणला इथून मात्र आपण एक गोल्डन चेंडू फेकावा लागणार आहे. किरण गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंगला सुधीर भल्या स्टँड एंड करून गोलंदाजी करतोय. 1 चेंडू 4 धावांची गरज आहे. चेंडू डॉट चेंडू आणि अशा तऱ्हेने दिवा स्पोर्ट दिवा संघ सामना जिंकतोय. जबरदस्त चेंडू फेकला होता. कुठल्याच पटवून चेंडू गवळी सर थोडासा टेकअप झाला आणि त्यामुळे फलंदाज बीट झालाय. अप्रतिम सामना बघायला मिळेल. दोन्ही संघांचं मी कौतुक करेल. खूप चांगला खेळ खेळला पण त्यामध्ये आपण अधिक चांगला खेळ केला तो म्हणजे दिवा स्पोर्ट दिवा संघाने. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच किरण म्हात्रे. लाईनअप करायचं आहे. दोन्ही संघ आपण लाईनअप करूनच हस्तांदोलन करूनच मैदानाच्या बाहेर निघायचं आहे. लक्षात घ्यायचं आहे डिसिप्लिन